शास्त्रामध्ये सांगितलंय, पहावे आपणासे आपण या नाव आत्मज्ञान, हे मिळवण्यासाठी हा जन्म आहे. आणि तो आमच्या तुकोबरायांनी सांगितलंय की अरे असा तसा नाही आहे, हा कुणी काय मेहरबानी केलेली नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. 4 लाख वेळा संधी मिळते ना मनुष्य जन्मामध्ये. जर प्रयत्न केला तर परत 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 परत. आपण नाही का नापास झाला 10वीला, परत बस. 7 विषय गेले होते, बस एकच सुटला, परत बस. तसं 4 लाख वेळा ही जी संधी आहे त्याचा वापर करायचा आहे आणि या जन्मातच मुक्ती मिळवायची आहे. या जन्मातच मुक्ती मिळवायची आहे. तेव्हा ही मुक्ती मिळण्यासाठी पहिलं काय केलं पाहिजे? मनाचं संवर्धन. आपली जी अंतचतुष्टी आहे, या अंतचतुष्टीमध्ये समाधान नावाचा जो प्रकार आहे तो पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, जैसे ठेविले अनंत तैशा परी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आपण प्रपंच करतो, या प्रपंचामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. मग भुवा बाबांचा आधार घेतो. अंगारे गंडे दोरे दुपारतीच्या नादी लागतो, याने कधीच प्रश्न सुटणार नाही. लिंबाने जर समजा करणी करता आली असती, पाकिस्तानच्या बाउंड्रीवर जी आपल्या मिलिटरी आहे त्यांच्याकडे नसते का त्यात आले लिंब. आज इस्रायल, अमेरिका, इराण एवढी क्षेपणास्त्र टाकतायत. एका एका क्षेपणास्त्राची किंमत किती आहे? काही कोटीमध्ये आहे. अरे लिंबच ठेवता आली असती ना बाबा, हे लिंब इकडून टाकता आली असती, चाल उडाव त्याला. हे थोतांड गोष्टी आहे. अध्यात्मशास्त्र आहे, शास्त्रीय भाषेत समजून घ्या. करणी बिरणी करता येत नाही. हे सगळे अंधश्रद्धेचे प्रकार आहेत. का तर अध्यात्म आज आमच्या शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. मी मागणी नेहमी सरकारकडे करतोय की आमच्या शाळा कॉलेजमध्ये आम्हाला जसं विज्ञान शिकवता तसं अध्यात्म हे शास्त्र असल्यामुळे शिकवा. मग माणूस माणूस म्हणून घडेल. मग तो आईकडे बाई म्हणून कधी बघणार नाही, बहिणीकडे बाई म्हणून कधी बघणार नाही. परोपकारी त्याची वृत्ती राहील, तो हिंस्र बनणार नाही. त्या माणूस म्हणून घडवण्याचा जर कार्यशाळा कोणती असेल तर भक्ती. म्हणून मी लोकांना नेहमी ठाणकावून सांगतो, तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देतो. तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देतो. दाखवतो नाही जर अनुभव आला तर. भक्तीसाठी काहीच नाही, सोहळं लागत नाही. तसं जगात कोणी जिवंत जो माणूस आहे तो शाकाहारी पण नाही आणि मांसाहारी पण नाही. या सगळ्या आपल्या कल्पना आहेत. कारण ज्या अर्थी तुम्ही हवा घेता, ज्या अर्थी तुम्ही पाणी पिता, याचा अर्थ तुम्ही कधी शाकाहारी असूच शकत नाही. दही खातो आपण, बॅक्टेरिया तयार झाल्याशिवाय, सायट्रिक अम्लाची अभिक्रिया झाल्याशिवाय दही तयार होणार नाही. माफ करा, रागवू नका. विज्ञान या विभागामध्ये आहोत. पहिला विभाग काय होता? निसर्ग. दुसरा विभाग काय होता? अध्यात्म. आता तिसरा विभाग काय आहे? काय चालू आहे? विज्ञान. दुधाला सायट्रिक अम्लाची अभिक्रिया झाल्याशिवाय दही तयार होणारच नाही. खातो की नाही? मग तुमचा जो आहार आहे तो घ्या ना, परंतु भक्ती करा ना. ते आहाराची नाटकं करून नाही ना बाबा, आम्हाला माळ घालायला जमणार नाही, आम्हाला हे होणार नाही, आम्हाला ते होणार नाही. पशु बनशील. त्यामुळे जास्तीत जास्त सात्विक होण्याचा प्रयत्न कर, म्हणून तो आहार आहे. तो आहार जो आहे सात्विक सांगितलेला तो आवश्यक आहे, कारण तुमच्या रक्तामध्ये तशा प्रकारचे हार्मोन्स तयार होतात. काही समाजातले लोक ह्याच्याशिवाय चालतच नाही. किती बघितलं ना माणसांना कसे ढेकून मारल्यासारखे मारून टाकतात. कसा आली का दया माया? कारण रक्तामध्ये ते जीन्स, ते हार्मोन्स वाढतात. म्हणून आहाराचं महत्त्व आहे. म्हणून काय करा की भक्ती करा. आपलं मन जे आहे ते सात्विक बनवा. तुम्हाला अधिकार आहे, या जन्मातच तुम्हाला मोक्ष मिळवून घेण्याचा अधिकार आहे. म्हणून तर देवानं हात दिले, जेवणासाठी नाही दिले. जर जेवायचं असतं तर बैल पण जेवतो, गाय पण जेवते, बाकीचे प्राणी पण जेवतात. हे हात जेवणासाठी नाही दिले. ही बुद्धी लोकांचे गळे कापण्यासाठी, लोकांना टोप्या घालण्यासाठी नाही दिले. ही बुद्धी दिलेली आहे
तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, या चराचरामध्ये प्रत्येकाला आनंद मिळवण्याचा अधिकार आहे. हे समजण्यासाठी बुद्धी आहे.